बाहेर छान असा अगदी रिमझिम पाऊस पडतोय आणि अशा छान गार वातावरणामध्ये काहीतरी मस्त असं चटकदार खावंसं वाटतंय. तर त्यासाठी आपण आज मस्त अशी खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवतोय. इथे पहा मी ह्या 2 कोथिंबीरीच्या जुड्या अगदी व्यवस्थित अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून चाळणीमध्ये त्या निथळत ठेवलेल्या आहेत. यामधलं पाणी आपल्याला पूर्णतः काढून टाकायचं आहे आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी अगदी कोरडी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे पहा अगदी अशी ही बारीक चिरून घेतलेली आहे. आता यामध्ये घालायची आहे पाव टीस्पून हळद, एक 7-8 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या होत्या, त्याचा ठेचा इथे घातलेला आहे. 2 चमचे किंवा 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. रंगाकरता घालायची नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल, कारण आपण इथे हिरवी मिरची वाटून घातलेली आहे. 1-2 चमचे इतके सफेद तीळ घालायचे आणि एक मोठा लिंबू आपल्याला असा पिळून घालायचा आहे. लिंबू घातल्यामुळे काय होतं, छान अशी कोथिंबीर वडी अगदी चटपटीत होते. आता आपण इथे बेसन वापरणार आहोत, त्यासाठी थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता वडी अगदी कुरकुरीत होण्यासाठी इथे पाव वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण लाल तिखट, हळद, ठेचा घातलेला आहे तो अगदी व्यवस्थित असं आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे पहा छान असं हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. तर आता इथे पहा साधारण 2 वाट्या इतकं मी बेसन हे सुरुवातीला घेतलेलं आहे. पण हे सगळंच आपल्याला एका वेळी घालायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला बेसन घालायचं आहे. तर इथे पहा सुरुवातीला मी 4 चमचे इतकं बेसन घातलेलं आहे, 4 मोठे चमचे बेसन घातलं आहे. आणि आता ह्या कोथिंबीरीच्या ओलाव्यामध्येच आपण मीठसुद्धा घातलं आहे, त्यामुळे थोडंसं हलकं पाणीसुद्धा सुटतं. त्यामध्येच आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. ह्यामध्ये वरून आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. कोथिंबीरीचा जो ओलसरपणा असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा थोडंसं पीठ मला अजून आवश्यकता वाटते, म्हणून मी परत 3 चमचे इतकं बेसन घातलेलं आहे आणि छान असं आपलं हे पीठ इथे झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि असे इथे लहान लहान असे हे उंडे करून घ्यायचेत, रोल करून घ्यायचेत. तुम्हाला जर असं करायचं नसेल तर एका ताटलीला तेल लावून त्यावरसुद्धा तुम्ही हे थापून घेऊ शकता. तर इथे पहा मी असे छान असे 4 असे हे रोल म्हणजे उंडे करून घेतलेत आणि आता इथे मी कुकरला हे वाफवून घेणार आहे. त्यासाठी कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून घेतलं, एका ताटलीलासुद्धा तेल लावून घेतलं आणि त्यावर हे उंडे आपण वाफवून घेणार आहोत. आता ही दोन्ही भांडी मी कुकरमध्ये ठेवली आणि कुकरला आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर कुकरला 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर ह्या वड्या मी बाहेर काढून घेतल्या, अगदी व्यवस्थित शिजल्या. आणि आता इथे पहा अगदी थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या अशा कापून घ्यायच्या आहे. गरम असतानाच कापायच्या नाही, नाहीतर मग त्या तुटतात. तर पूर्णतः गार करून घ्यायच्या आणि पहा अशा प्रकारे अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहेत. आता इथे तेल तापत ठेवलं आणि मस्त अशा आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही तव्यावरसुद्धा ह्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता. तर दोन्ही बाजूने मस्त अशा ह्या आलटून पलटून छान अगदी तळून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा छान अशा मस्त वड्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत. अगदी चटपटीत, खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत अशी आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. अगदी झटपट होते आणि मस्त अगदी खूप चटकदार होते. तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.